आयुष्यात तुम्ही मनोरंजनाला किती टक्के महत्व देता माहित नाही, परंतु माझं असं प्रामाणिक मत आहे, आयुष्यामध्ये जेवढा आनंद महत्वाचा आहे, विनोदी आयुष्य महत्वाचं आहे, मनोरंजन महत्वाचं आहे, त्याच्यात सुख समाधान आणि शांती इतकी लाभते ना. म्हणजे माझं एक असं ठाम मत आहे, तुम्हाला पटतं की नाही बघा. मी ज्यावेळेस टीव्ही लावतो किंवा टीव्ही पाहण्याचा प्रयत्न करतो, एक 10-20 मिनिटं अर्धा तास बातम्या जर पाहिल्या ना, तर नंतर मी रिपीट बातम्या अजिबात पाहत नाही. जिथं कॉमेडी कार्यक्रम असतात, जिथं तुम्ही ते स्क्रिप्टेड म्हणा, परंतु एक फॅमिली शो असेल, जिथं मनोरंजन आणि टार्गेट असेल, असे कार्यक्रम बघितले पाहिजेत. खास करून कॉमेडी. मग ते महाराष्ट्राची हास्य जत्रा असेल किंवा कपिल शर्मा शो असेल. बाकी ते म्हणजे डेली सोप मालिका रटाळ जे काही आपला वेळ खातात आणि एकमेकाच्या कुटुंबामध्ये एकमेकीच्या म्हणजे फक्त उणे-दुणे काढण्यातच म्हणजे धन्यता मानतात. असे कार्यक्रम शक्यतो 100% टाळले पाहिजेत. पण मनोरंजनाचे कार्यक्रम किंवा एक चांगले चित्रपट समजा पाहिलेच पाहिजेत. याचा अर्थ थिएटरमध्ये जाऊन पाहावेत का? तर तो तुमचा प्रश्न आहे. परंतु आपल्या टीव्हीवर लागतातच की. आज सगळं म्हणजे ओ-टी-टीचा जमाना सुद्धा आलेला आहे. परंतु उगाच रटाळ पाहण्यापेक्षा आपल्याला काही घेता येतं का? आपण घरात पाहत असतो, मुलांना त्याचा काही फायदा होईल का? काहीतरी आपल्याला चांगलं नॉलेज मिळेल का? या गोष्टी घेतल्या पाहिजेत. खास करून मला जर विचारलं, तर मी तुम्हाला योगाचे वेगळे-वेगळे व्हिडिओ बघा असं 100% सुचवेल. कारण ते तुमच्या आरोग्याशी निगडीत आहे. काही मार्गदर्शनपर ज्याला प्रेरणादायी व्याख्यान असतात किंवा अ, चांगलं मार्गदर्शन करणारी व्यक्ती असतात, ज्याच्यात तुमच्यात एक स्वतः सेल्फ कॉन्फिडन्स निर्माण होईल किंवा तुमच्यामध्ये एक वैचारिक बदल होईल. चांगल्या सवयी आपल्याला लागतील. मोटिव्हेशनल आपण काही स्पीचेस ऐकले पाहिजेत किंवा पाहिले पाहिजेत. आणि मग मनोरंजन. मनोरंजनाला आयुष्यामध्ये फार मोठं महत्व द्या. बघा, ज्यावेळेस तुम्ही कॉमेडी कार्यक्रम पाहता ना, दिवसभर कितीही तुम्हाला ताण असू द्या, तुमच्या मागे कितीही धावपळ, झगझग काय असेल ते असेल. पण ज्यावेळेस तुम्ही कॉमेडी पाहता ना, सगळं विसरून जाता आणि ते गेलं पाहिजे. आयुष्यामध्ये जेवढा आनंद असतो ना, तुम्ही दुःखावर सुद्धा मात करू शकता किंवा हरवू शकता दुःखाला. संकटांवर मात करू शकता किंवा मार्ग तुम्ही दुसऱ्या दिवशी त्याच्याकडे लक्ष देऊ शकता. पण ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला एक आरोग्यदायी म्हणून सुद्धा फार गरजेचं आहे. एक मी योगा शिक्षक आहे म्हणून सुद्धा सांगतो, की जेवढं तुम्ही हसाल जास्तीत जास्त किंवा जेवढं तुमचं मन मोकळं होईल, जेवढं शांत तुम्ही संध्याकाळी झोपाल ना, तेवढं तुम्हाला भारी वाटतं. विनोदी कार्यक्रमामुळं, मनोरंजनामुळं, चांगली गाणी ऐकल्यामुळं तुमच्या विचारांमध्ये नक्कीच चांगला सकारात्मक बदल होतो आणि मला असं वाटतं, ते आयुष्य जगलं पाहिजे. जे आता वेगळे-वेगळे प्रोग्राम घेऊन येतात. आपण वेगळे-वेगळे प्रोग्राम पाहत असतो. काही रिएलिटी शो आहेत, काही डान्सिंग शो आहेत. पण शक्यतो कॉमेडीला फार महत्त्व दिलं गेलं पाहिजे. त्यांच्यातली जी एक हजरजबाबीपणा असतो, जो एक विनोदी भूमिका म्हणजे जसं मराठी चला हवा येऊ द्या वगैरे होतं. दर्जेदार विनोद आणि चांगले विनोद. त्याच्या अगोदर फू बाई फू होतं. आणि आता तुम्हाला YouTubeवर ते जुने सुद्धा पाहता येतात. कोव्हिडच्या काळात काय केलं आपण? म्हणजे रिपीट 100 वेळेस ते पाहिले. हिंदीमध्ये तारक मेहता का उलटा चष्मा. अशा तुमच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण करणाऱ्या विनोदी कार्यक्रमाकडे आपण वळलं पाहिजे. मनोरंजनाशिवाय दुसरं चांगलं औषधच नाही. विनोदी कार्यक्रम आणि शाब्दिक, वैचारिक आणि शारीरिक मनोरंजन हे आयुष्यामध्ये तुम्हाला म्हणजे जगण्याची प्रेरणा देतं, उमेद देतं. तुम्ही किती वर्ष जगलाय याला काहीच किंमत नाही. कसे जगलात ना याला फार महत्व आहे आणि मला असं वाटतं आपण जर मी रोज वेगळा विषय घेऊन आपल्या शिवाजी ब्लॉगवर येत असतो. मला एवढंच म्हणायचं, आपली दररोजची एक वेगळी व्हिडिओ असणार, की ज्याच्यात तुम्हाला काहीतरी वेगळं ऐकायला तरी मिळेल. त्याच्यावर काय करायचं किंवा किती अंमलबजावणी करायची हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.
पण आपल्याला आयुष्यामध्ये काहीतरी वेगळं करायचं आणि वेगळ्या विचारधारेमध्ये राहायचंय. मी तुम्हाला हीच स्वीकारा आणि ती स्वीकारा असलं नाही सांगत. मी काही कुठल्या म्हणजे प्रबोधन सांगणार नाही. ते माझे दुसरे चॅनल आहेतच. पण आनंदी जगण्याचा मार्ग म्हणजे तुम्ही मनातून खळखळून हसणं हेच तुमचं सगळ्यात मोठं टॉनिक आहे, असं मला वाटतं. म्हणून मी या ठिकाणी तुमचं काय मत आहे? तुमच्या आयुष्यात विनोदाला किंवा मनोरंजनाला किंवा हसून जगण्याला किती महत्व आहे? हे एकदा ठरवा आणि किती महत्व तुम्ही देऊ शकता ते कमेंट करून पण नक्की सांगा. धन्यवाद. आनंदी राहा, मस्त जगा, विनोदी जगा. हसत खेळत राहा. जय शिवराय.